नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या म्हणजेच एसएससीच्या कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन 2026ची ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो ती बहुप्रतीक्षित नोटिफिकेशन फायनली आली आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी तब्बल 12,256 संभाव्य रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे. त्यामुळे आजच्या या विश्लेषणात आपण याच बंपर संधीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांवर नोकरी मिळवण्याची ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे. जे पदवीधर सरकारी नोकरीचं स्वप्न बघतायत त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा चान्स आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? महत्त्वाच्या तारखा, नवीन रजिस्ट्रेशनची प्रोसेस, नवीन आलेले लाईव्ह फोटोचे कडक नियम, तुमची पात्रता आणि फी, आणि सर्वात शेवटी आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय ते म्हणजे ग्रुप बी आणि सी पदांचं डिटेल विश्लेषण. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं, लक्षात ठेवण्यासारख्या तारखा. डेडलाईन अजिबात चुकायला नको. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 21 मे ते 22 जून 2026 हा वेळ आपल्याकडे आहे. टियर 1 ची सीबीटी परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर 2026 मध्ये अपेक्षित आहे आणि टियर 2 डिसेंबरमध्ये होईल. हे टाइम टेबल अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. आता एक खूप महत्त्वाची वॉर्निंग. फॉर्म भरताना काही चूक झालीच तर 29 जून ते 1 जुलै 2026 या काळात करेक्शन विंडो उघडेल. पण लक्षात ठेवा, इथं मोठी पेनल्टी आहे. पहिल्यांदा चूक दुरुस्त करायला 200 रुपये आणि दुसऱ्यांदा थेट 500 रुपये मोजावे लागतील. आणि हो, कोणत्याही कॅटेगरीला यात सूट नाहीये. त्यामुळे फॉर्म पहिल्याच प्रयत्नात अगदी अचूक भरणं शहाणपणाचं ठरेल. आता बोलूया यावर्षीच्या सर्वात मोठ्या तांत्रिक बदलाकडे. जुना OTR आता चालणार नाहीये. नवीन रजिस्ट्रेशन सक्तीचं आहे. बरोबर ऐकलत तुम्ही. जुनी ssc.nic.in ही वेबसाईट आता इतिहास जमा झाली आहे. त्यावर केलेलं जुनं वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजे OTR आता अजिबात चालणार नाही. प्रत्येकाला नवीन ssc.gov.in या पोर्टलवर जाऊन नव्याने OTR जनरेट करावाच लागेल. हा नियम सगळ्यांसाठी आहे. हे नवीन पोर्टल आणि OTR पेज नीट बघून घ्या. इथेच सगळी प्रोसेस करायची आहे. आणि हो, स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार बेस्ड बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन वापरणं आयोगाने सजेस्ट केलंय. ते सर्वात सुरक्षित आणि सोयीचं राहील. यानंतरचा जो तांत्रिक नियम आहे तो अतिशय कडक आहे. इथं थोडी चूक झाली तरी तुमचा अर्ज थेट रिजेक्ट होऊ शकतो. लक्ष द्या. नवीन नियमानुसार जुने स्कॅन केलेले किंवा आधी काढून ठेवलेले फोटो अजिबात चालणार नाहीत. सिस्टीम थेट वेबकॅम किंवा SSCच्या मोबाईल ॲपवरून तुमचा लाईव्ह फोटो घेईल. फोटो काढताना उजेड चांगला हवा आणि बॅकग्राऊंड एकदम प्लेन असावी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फोटो काढताना टोपी, मास्क किंवा चष्मा अजिबात घालायचा नाहीये. जर चुकूनही चष्मा घातलेला लाईव्ह फोटो अपलोड झाला तर तुमचा अर्ज कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय थेट कॅन्सल होईल. त्यामुळे ही रिस्क घ्यायची नाहीये. चला, फोटोचे नियम तर क्लिअर झाले. आता बघूया या परीक्षेसाठी पात्रता काय लागते आणि फी किती आहे. या परीक्षेसाठी लागणारी बेसिक पात्रता म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पण इथे एक कॅच आहे. ही पदवी 1 ऑगस्ट 2026 या कट ऑफ तारखेपर्यंत तुमच्या हातात असायला हवी. जे विद्यार्थी आता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्यांनी ही तारीख डोक्यात फिक्स ठेवा, कारण याच तारखेवर तुमची एलिजिबिलिटी ठरणार आहे. फीबद्दल बोलायचं झालं तर जनरल कॅटेगरीसाठी फी फक्त 100 रुपये आहे. पण एक खूप चांगली गोष्ट म्हणजे महिला उमेदवार, SC, ST, दिव्यांग आणि पात्र माजी सैनिक यांना यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ही अर्ज प्रक्रिया अगदी मोफत आहे. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात एक्साइटिंग भागाकडे वळणार आहोत, ज्याची तुम्ही सगळे वाट बघत होता. ग्रुप बी आणि सी पदांचं संपूर्ण डिटेलिंग. हीच तर खरी संधी आहे. सर्वात आधी ग्रुप बी पोस्ट्स. यात पे लेवल 8, 7 आणि 6चा समावेश होतो. पगार आणि प्रतिष्ठा दोन्ही भरपूर. असिस्टंट ऑडिट ऑफिसर, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर किंवा CBI आणि NIA मधले सब इन्स्पेक्टर ही सगळी टॉप लेवलची पदे याच ग्रुपमध्ये येतात. तपासाचे अधिकार, प्रशासकीय रुबाब असलेली ही पदे मिळवणं हे कोणत्याही उमेदवाराचं सर्वोच्च स्वप्न असतं, नाही का? त्यानंतर येतात ग्रुप सी पोस्ट. यात पे लेवल 5 आणि 4ची पदे येतात. ऑडिटर, टॅक्स असिस्टंट किंवा पोस्टल असिस्टंट यांसारखी पदे भारत सरकारच्या विविध राष्ट्रीय मंत्रालयांचा प्रशासकीय कणा म्हणून काम करतात. जर तुम्हाला एक उत्तम आणि स्टेबल करिअर सुरू करायचं असेल तर ही पदे एक अतिशय भक्कम पाया ठरू शकतात. आता जाता जाता कमिशनने दिलेली ही अतिशय महत्त्वाची वॉर्निंग लक्षात घ्या. शेवटच्या तारखेची अजिबात वाट बघू नका. लास्ट मिनिटला वेबसाईटवर प्रचंड लोड येतो, सर्व्हर डाऊन होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरून मोकळे व्हा.
तर मित्रांनो, काय मग नवीन लाईव्ह फोटो सिस्टीम, टियर 1चा अभ्यासक्रम आणि ही प्रतिष्ठेची सरकारी पदे मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? टियर 1 आणि टियर 2च्या सिलेबसचं आणि परफेक्ट स्ट्रॅटेजीचं डिटेल विश्लेषण आपण लवकरच घेऊन येणार आहोत. ते मिस करायचं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यासाला लागा आणि ऑल द बेस्ट.